बातमी आता पनवेलमधून महानगरपालिकेने उभारलेल्या स्वच्छतागृहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। चर्चा होण्यामागचं कारणही तसं आहे, कारण 40 लाख रुपये खर्चून उभारलेल्या एका स्वच्छतागृहात बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूमची सोय, यावरूनच विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। हे स्वच्छतागृह आहे की आलिशान घर, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी या संपूर्ण खर्चाच्या आणि नियोजनाच्या चौकशीची मागणी केली। इथे कांबोटामध्ये सेक्टर 15 इथे चक्क लोक राहतात। मी त्यांना माहिती विचारली, बाबा तुम्ही किती दिवस राहता? 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतो आणि याचे हप्ते घेतात अधिकारी वर्ग। आला लक्षात ना? अशा पद्धतीने माहिती मिळाली। महत्वाचं म्हणजे याची 30 ते 40 लाख रुपये किमतीने पनवेल महानगरपालिकेने अशा सुंदर पद्धतीने शौचालय बांधून जनतेचे पैसे प्रॉपर्टी टॅक्स खर्च करून लोकांना सेवा मिळण्यासाठी केलेली वस्तू आहे। आणि आज या वस्तूमध्ये अनधिकृत हे अधिकारी वर्ग इथेचे हप्ते घेतात आणि राहायला देतात।